सीसी क्रिकेट क्लब थोरला कोण भुरोंडी येथे यूट्यूब लाईव्हचे सामने क्रिकेट प्रेमी याचा आनंद घेताना स्टेडियम मध्ये सर्व खचाखच स्टेडियम भरलेला। जे बांधावर समोर तिथं बसले थोडस मागच्या साईडला जायचं आहे, जेणेकरून तिथं बॉल नाही आडला पाहिजे। आम्हाला थोडं सहकार्य करा कृपया करून। चंडिका 11 आयनोली वर्सेस वनौसी, बघूया कोण बाजी मारतोय आणि कोण संघ विजयी होतोय। जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट फायनलला दाखल होणार आहे। बघूया फटका टोलवलेला आणि षटकार मारलेला आहे। सुफला शॉट पहिल्या चेंडू मध्ये साई यांच्या बॅट मधून निघालेला 6 धावा। वाह भाई वाह, मजा आ गया। सेमी फायनलचा राउंड बघूया, आपण रिप्लाय इथे बघू शकता। धन्यवाद कॅमेरामॅन। निशाल ऐश्वरे कुठं असतील तरी माझ्या संपर्क साधायचा आहे। आयनोली संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 9 बिनबाद 9। निशान ऐश्वरे दुकानामध्ये जायचं आहे, निशाल ऐश्वरे दुकानात जायचं आहे। धन्यवाद। आयनोली संघाची धाव संख्या होते 9 बिनबाद। पहिला षटक चालू आहे पिंट्या यांचा। वनौसी संघाकडून पहिले षटक घेऊन आलेत आणि स्वतःच आपलं वैयक्तिक षटक घेऊन आलेत ते म्हणजे पिंट्या भाई। बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते। आलेत कविराज लेफ्ट हँड बॅट्समॅन। सुंदर असा टोलावलेला चेंडू इथे मिसफील्ड पाहायला मिळत आहे। एक धाव कंप्लीट आणि म्हणून चौकार, शानदार चौकार। डब्बे में डब्बा, डब्बे में गेंद, घुटना टेक चौकार दे, घुटना टेक चौकार दे। सुंदर असा चौकार मारलेला आहे कविराज यांच्या बॅट मधून। बघूया पिंटा मारा करतील कविराजांना। सुंदर असा स्ट्रेट ड्राइव केलेला चेंडू, परंतु मला वाटतं हा षटकार मारलेला आहे। सुफला शॉट इथे कविराज यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा 6 धावा मिळाल्यात। वाह भाई वाह, मजा आ गया। बघूया आयनोली संघाच्या धाव संख्या 19 बिनबाद 19। पिंट्या मारा करतोय कविराजांना आणि मला वाटतं बाद झाले, झेल बाद आणि आयनोली संघाची पहिलीच विकेट गेलेली आहे इथे। बघा बघा आपली रिप्लाय बघू शकता। बघा कसं मारते कविराज। थोडासा वरच्या टप्प्यामध्ये बॉल गेला आणि तिथं फसला गेला तो कविराज। थोडासा नाराज होऊन तो जात आहे। त्याने चांगल्या असं फलंदाजी केली। 2 धावांमध्ये 9 त्याने रन केलेले आहेत। सुंदर अशी त्यांनी फलंदाजी केली इथे दाडशेच्या ग्राउंड मध्ये। आता बघूया आयनोली संघाची धाव संख्या होते 19 एक बाद 19। पहिला षटक चालू आहे पिंट्या यांचा। बघूया कोण संघ विजयी होतोय आणि कोण फायनलला पोहोचतोय। खूप मजा येणार आहे या मॅच मध्ये। बघूया पिंट्या मारा करतोय कीर्तिराजाला आणि ओव्हर संपलेले आहे। पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 19 एक बाद 19 आयनोली संघाची। बघूया काय करतात ते। साई चांगला खेळत आहे। 2 चेंडू मध्ये त्याने 9 धावा केलेल्या आहेत। सुंदर अशी फलंदाजी करतात ते साई। आपल्या संघासाठी जीव की प्राण जीव लावून खेळत आहेत। आणि आयनोली संघाची धाव संख्या 19 एक बाद 19।
आता दुसरं वनौशी संघातर्फे आपलं दुसरं षटक आणि स्वतःचा वेळ घेऊन येते म्हणजे रुपेश साई यांना मारा करतील. बघूया साई तयार. सुंदर असा लेगच्या टोळीला चेंडू मला वाटतं गॅपच्या दिशेने जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव त्याने कंप्लीट केलेली आहे आणि 2 धाव कंप्लीट. अमित लखमजे यांनी मॅचशी संपर्कात. अमित लखमजे यांनी पावरीमध्ये यायचं आहे कृपया करून. धन्यवाद. आयनोली संघाची धाव संख्या झाली 21. 1 बाद 21. रुपेश मारा करतोय साई याला. सुंदर असा हवे टोलवलेला चेंडू बुरुंडीच्या दिशेने जात आहे तो आणि मला वाटतं हा षटकार सुपला शॉट. स्टँड इन डिलिव्हरी आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे. अमेझॉन डिलिव्हरी. सुंदर शॉट. बघा कसा आपला रिप्लाय बघू शकतो. रुपेश मारा करतोय साईला आणि हा त्याचा निर्धाव चेंडू गेलेला आहे रुपेशाचा. आयनोली संघाची धाव संख्या होते 29. 1 बाद 29. दुसरे षटक चालू आहे. रुपेश याचं 2 चेंडू शिल्लक. रुपेश मारा करतोय साईला. सुंदर असा हवे टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं तो सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. अब्दुल सलाम करवेकर यांच्याकडून साईसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. टाळ्यात 6 मारल्याबद्दल धन्यवाद. बघूया रुपेश शेवटचा चेंडू टाकत आहे. सुंदर असा लेगच्या दिशेने साईने फटकार मारलेला आहे. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव जरी कंप्लीट केलेली आहे. सुंदर असा तिथे फिल्डिंग केलेली आहे तिथे आणि 2च धाव त्याला मिळाले आहेत आणि षटक संपलेले. समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 37. 38 टू विन. धन्यवाद प्रणय. खरंच संतोष थोडा आता आपल्याला महागडं असं गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला ते वणुशी या संघाकडून. खरंच चांगला असा मारा केला होता. दोन्ही संघा म्हणजे आयनोली या संघाचा फलंदाज जो साईने कृपया करून पंचांना एक विनंती आहे लवकर लवकर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. अंधार होत आहे. आपल्याला अजून फायनल हा सुद्धा सामना खेळवायचा आहे. 12 चेंडू 38 धावा. खरंच आता आपल्याला खरंच म्हणावं लागेल की आता मैदानात पुन्हा एकदा आपल्याला शेवटच्या जशा मॅचेस यायला लागले संतोष. आता आपल्याला थोडासा मैदान आता पुन्हा एकदा चेंज त्याच रूपामध्ये पाहायला मिळतोय. मैदान धावा आता वाढत चालले आहेत. धावा वाढत चाललेत की संघ तसे होते की धावा करत होते म्हणून ते आतापर्यंत फायनल मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा वाढत चाललेत. नक्कीच मैदानात संघ तसे तगडे आहेत. एक वन साइड एक चिठ्ठीच्या स्वरूपात गरीब नवाज हा संघ फायनलला पोहोचलाय. माझी एक विनंती आहे साई कृपया थोडंसं सहकार्य कर आणि थोडंसं सामना लवकर लवकर उरकण्याचा प्रयत्न कर. आता मात्र वणुशी या संघाकडून रुपेश स्ट्राईकला असेल तो रुपेश आणि ऋषी असा फलंदाज आहे कारण की मी ऋषीची बॅटिंग पाहिली होती मुंबईला ज्यावेळी ज्यावेळी DPL आपण मुंबईला पण जे भरवलं होतं त्या वर्षी ऋषीने दापोलीचा राजा म्हणून ओळखला जातो. ऋषी खरंच असा थोडासा वजनाने आपल्याला असा बरगच वाटतो पण ऋषी असा फलंदाज आहे की तो लांब लांब षटकार त्याच्यात एवढी ताकद आहे की तो प्रत्येक चेंडूवरती षटकार मारू शकतो आणि मला असं वाटतं की 12 चेंडूवर 38 धावांचं आव्हान त्याच्यासाठी खरंच कमी असेल. बघूया. आता मात्र आलाय राहुल. पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. वाईटच्या अतिरिक्त धावेनंतर वणुशी या संघाची धाव संख्या झाली ती 1.
पुन्हा एकदा चेंडू टाकायचा होता टेटवलेला आणि जातोय तो मानदेवलीला. खरंच थोडस राहुल आता आपल्याला पाहायला मिळतोय की थोडस बॉलिंग करताना बॉलिंग थोडीशी आपल्याला आता राहुल कडून थोडीशी बेकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र मगाशी म्हटलं होतं मी चेंडू टाकला होता टेटवलीला आणि आता मात्र गेलाय तो वाकवलीला. थोडासा चेंजेस केलाय कारण की प्रत्येक चेंडू आता बाहेर असा निघत चाललाय. तसे गावं थोडं पुढे सरकत चाललेत. थोडासा बॉल फिरत चाललाय. पाहूया ऋषी मात्र कॅमेऱ्यामध्ये बघतोय कारण की ऋषी चांगलासा फलंदाज आहे. दापोलीचा राजा म्हणून ओळखला जातो ऋषी. बघूया पुन्हा एकदा राहुल तयार. हा मात्र मारण्याचा प्रयत्न आणि कॅच सुद्धा शैलेशच्या हातातून सुटले. खरंच शैलेशचं चांगलं योगदान असतं आणि या संघासाठी आतापर्यंत एक चेंडू झालाय आणि 4 धावा आल्या त्या मात्र वणोशी या संघाकडून. खरंच रुपेश सुद्धा तसाच फलंदाज आहे. बघूया आत्ता आलाय म्हटलं दापोलीचा राजा ऋषी. हा मारलाय ऋषीने फटका लेगच्या दिशेने आणि एकच धाव. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. खरंच चांगलासा फटका होता ऋषीचा. खरंच ऋषीची आपण खरंच संतोष आपण ज्यावेळी DPL प्रथमच आपलं दापोली प्रीमियर लीग ज्यावेळी मुंबई या ठिकाणी आपण बोरिवली ते बोरिवली या मैदानात ज्यावेळी आपली दापोली क्रिकेट प्रीमियर लीग ज्यावेळी होती त्यावेळी खरंच ऋषीने चांगलीशी फलंदाजी केली होती. खरंच चांगलासा फलंदाज ऋषी हा लाभलाय वणोशी संघाला. त्याचमुळे तो दापोलीचा राजा म्हणून ओळखला जातो ऋषी. आता मात्र झाले त्या धावा 7. 3 चेंडूंनी 7 धावा झालेत. 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पाहूया प्रत्येक चेंडूवरती षटकार लावतोय काय ऋषी. जर ऋषीने 6 चेंडू आणि 6 षटकार जर लावले तर नितीनदादा लखमजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मात्र ऋषी आता बाद झालाय झेलबाद झालाय. आता मात्र 8 चेंडू आणि 8 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. ते आता मात्र बघूया पुढचा चेंडू. पिंट्या कशा पद्धतीने खेळलाय पिंट्या. खरंच चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पिंट्याकडून आपल्या संघासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव घेतले. आता मात्र 8 धावा. राहुल 8. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा मात्र फटकावला आहे लेगच्या दिशेने. पाहूया किती धावा येत आहेत. आणि हा चौकार अंपायर कडून आला चौकार. प्रदीपजी राणे यांचं आता मैदानात आपल्या पॅव्हलियन मध्ये आगमन झालंय. तरी तेलेश्वर तर्फे कृपया करून त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. खरंच लाख मोलाचं सहकार्य प्रदीपजी राणे तुमचं आम्हाला लाभलंय. खरं तर आम्ही सुद्धा तुमचे ऋणी आहोत कारण की तुमच्यामुळे सुद्धा आम्ही थोडंसं जे YouTube लाईव्ह आम्ही सामने आम्ही सामन्यांचं जे आयोजन केलं होतं ते थोडक्यात सक्सेस आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. पाहूया कशा पद्धतीने वणोशी हा संघ पूर्ण करेल. खरं तर एक कालचीच एक आठवण रुपेश एक परवाची रुपेशने लगातार 2 मॅच मध्ये चांगली अशी फलंदाजी करून
अर्धशतक रुपेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. बघूया आता. हा मात्र सचिनचा चांगलासा चेंडू आणि बाद झालाय तो पिंट्या, बोल झालाय. चांगली अशी गोलंदाजी करतात ते. बघा आपण रिप्लाय पाहू शकता. त्रिफळाची बोल्ड झालेला आहे. 3 स्टंप त्यांनी पाडलेले आहेत तिथे. बघूया कोण विजय होतोय. आता मात्र 5 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. बघूया काय करतोय तो. लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू. मला वाटतं एक डिक्लेअर पंचांचा निर्णय आणि ओर नो चेंडू नो बॉल आहे. त्यामुळे आता फ्री हिट मिळेल तो. आणि एक माझी विनंती आहे गरीब नवाजच्या कॅप्टनला कृपया करून पॅव्हेलियन जवळ संपर्क साधायचा आहे. गरीब नवाजचे कॅप्टन. 5 चेंडू आणि 24 धावा. पाहूया कशा पद्धतीने. आणि आता मात्र आहे तो फ्री हिट. गरीब नवाजचे जे कॅप्टन आहेत त्यांनी कृपया करून लवकरात लवकर. गरीब नवाजचे कॅप्टन माझी एक विनंती आहे. तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळाचे सर्व जे पदाधिकारी असतील तसंच मुंबई तिलेश्वरनगर मुंबई मंडळाचे जे पदाधिकारी आहेत तसंच जेवढे सुद्धा सभासद आहेत त्यांनी कृपया करून पॅव्हेलियन जवळ यायचं आहे. कारण की आता आपल्याला वरिष्ठ लोक आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. कृपया करून थोडं तुमचं सहकार्य आता आम्हाला हवं आहे. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न होता रुपेशचा पण अंपायर कडून आलाय तो वाईटचा इशारा. 4 चेंडू आणि 23 धावा. माझी एक विनंती आहे. तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री हेमंतदादा लखमजे तसंच तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष श्री प्रदीप निमरे, त्याचबरोबर तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ सचिव श्री दिनेश कदम, त्याचबरोबर तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ उपसचिव राजेंद्र कदम, तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ तसंच मुंबई अध्यक्ष प्रीतम रांगले, त्याचबरोबर तिलेश्वरनगर ग्रामस्थ मंडळ मुंबई उपाध्यक्ष रवींद्र भडोळकर, या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया करून पॅव्हेलियन जवळ यायचंय. बघूया पुढचा चेंडू. तसंच गावपंच कमिटीचे जेवढे जे सभासद आहेत त्यांनी कृपया करून पॅव्हेलियन जवळ यायचं आहे. दोन चेंडू बाकी आहेत आणि 21 धावा. 2 चेंडू बाकी 21 धावा. बघूया सचिन पुन्हा एकदा तयार. आणि मात्र रुपेश सुद्धा रुपेशच्या बॅट मधनं आलाय लेगच्या दिशेने. हा मात्र पुन्हा झेल सुटलाय. खरंच रुपेशने चांगलीशी फलंदाजी केली होती. 2 लगातार 2 मॅच मध्ये रुपेशने आपल्याला परवाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला अर्धशतक पाहायला दिलंय रुपेशने. बघूया शेवटचा चेंडू. हा मात्र फटका रुपेशच्या बॅट मधून. हा मात्र झेल बाद झालाय रुपेश. खरंच चांगलीशी गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. लवकरात लवकर टॉस करून घ्यायचं. अतित पाटील टॉस लवकरात लवकर यायचं आहे. साई तुझं जे थोडक्यात काम आटपून लवकरात लवकर तू टॉस साठी यायचं साई. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
साईला एक विनंती करतो, साई टॉस साठी सुद्धा ये आणि मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा ये. एक माझी एक विनंती असेल, साई कृपया करून मॅन ऑफ द मॅच झाला तो साई आणि प्रदीपजी राणे यांना एक विनंती करतो, कृपया करून तुमच्या हस्ते कॅमेरामॅन इकडं थोडंसं साईला, प्रदीपजी राणे तुम्ही कृपया करून साईला जो मॅन ऑफ द मॅच झालाय त्याला तुम्ही तो पुरस्कार द्यायचा आहे. तसंच 200 रुपये अब्दुल सलाम भाईकडून त्याला 200 रुपये षटकारासाठी आले होते, तरी धन्यवाद. आता टॉस कृपया करून कॅमेरामॅन इकडे फिरवायचा आहे. टॉस केलाय तो प्रदीपजी राणे यांच्या हस्ते उडवला होता. कृपया करून पंचांना विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि हा सामना किती षटकांचा असेल तो कृपया करून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कमिटी जे मेंबर्स आहेत त्यांनी कृपया करून आमच्यापर्यंत जे ओव्हरचं तुमचं जे टार्गेट जो तुम्ही ठेवला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून आम्ही अनाऊन्स करू शकतो. बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी कृपया करून बाहेर यायचं आहे, मैदानाच्या बाहेर. छोटे खेळाडू, मोठे खेळाडू त्यांनी कृपया करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. पंचांना एक विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही सामना चालू करायचा आहे. खरंच आम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतोय संतोष, आपल्याला कॅमेऱ्यामध्ये अजून सुद्धा काळोखामध्ये सुद्धा आपल्याला उजेड पाहायला मिळतोय. माझी एक पंचांना विनंती आहे, कृपया करून आता आपण खरंच माझी एक विनंती आहे, पंच
पंच एक माझी विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेक जिंकलाय तो हा संघ. ऐनोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले ऐनोली या संघाने. आणि कंपल्सरी असा चेस असेल. 6 चेंडू आता असतील. मॅच टाय झाली तर मॅच जर टाय झालीच तर जो कंपल्सरी चेस असा आपला जो निर्णय आहे, ज्या धावांचा जो टार्गेट आहे तो पूर्णच करावा लागेल. बघूया स्ट्राईकला येतो साई कशा पद्धतीने मारा करतोय. आता मात्र बॉलिंगसाठी